मागच्या 2 मिनिटांमध्ये आपण साध्या पदमालेमध्ये विस्तार कसा काढतात ते पाहिलं. आता खंडित पदमालेमध्ये विस्तार कसा काढायचा ते बघणार आहोत. पद्धत तीच आहे, सूत्र तेच आहे, पण विस्तार काढायचा आहे. आता मला सांगा की याचा विस्तार काढताना आपल्याला काय करायचंय की रेंज बरोबर L2 L1. आता मला सांगा L2 काय आहे? L2 काय आहे? दिलेल्या पदमालेतील मोठी संख्या कोणती आहे? किती? 30. अच्छा. आणि L1 10. मला सांगा F मध्ये सगळ्यात मोठी संख्या 10 आहे आणि सगळ्यात लहान संख्या 4 आहे. मग F मध्ये का नाही घेतली? F ची संख्या घ्यायची, पदमालेची संख्या घ्यायची. F काय आहे? फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारिता आहे. वारंवारिता म्हणजे 10 हे 5 वेळा आलेले, 15 हे 7 वेळा आलेले. दिलेल्या पदमालेमध्ये ह्या संख्या किती वेळा आल्या ते सांगणारी संख्या म्हणजे F आहे. म्हणून F शी काही देणं घेणं नाही. मग पदमाला कोणती ओरिजिनल हीच आहे. मग याच्यामध्ये आपल्याला X मधली संख्या सगळ्यात लहान कोणती आणि सगळ्यात मोठी कोणती लक्षात घेऊन आपल्याला रेंज मध्ये जावं लागेल. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती? L2 किती आहे? L2 30, L1 10. म्हणून 30 वजा 10 मग काय होईल? किती? 30 मधून 10 गेले 20. आता कोएफिशिएंट ऑफ रेंज बरोबर L2 L1 डिवाइडेड L2 अधिक L1. L2 किती आहे? 30 वजा 10 भागिले 30 अधिक 10 म्हणजे 20 भागिले 40. आता काय होईल बघा, सांगा बरं मला. काय येईल उत्तर? 20 भागिले 40 चा सरळ सरळ 0 0 कटला. 2 भागिले 4 बे तो बे बे गुणिले 4 1/2 म्हणजे 0.5. 0.5 कोएफिशिएंट ऑफ रेंज बरोबर 0.5. गुणांक कधी पण 0 मध्ये येत असतं आणि याचं आलंय 0.5. कळालं का? फ्रिक्वेन्सीची, रेंजची, फ्रिक्वेन्सीची आणि वारंवारतेशी आपला काही देणं घेणं नाहीये. X ची जी पदमाला आहे त्या X च्या पदमालेमध्ये ज्या संख्या असतील त्या आपल्याला निवडायच्या आहेत. आलं लक्षात? म्हणजे या फ्रिक्वेन्सीशी आपल्याला काही देणं घेणं. साध्या पदमालेमध्ये फ्रिक्वेन्सी नसते, आपण X मध्ये संख्या गृहीत धरली. खंडित पदमालेमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता असते, तरी पण आपण X मध्ये संख्या धरली आहे. आता संतत पदमालेमध्ये पण याच टाइपने आपल्याला गणित करायचं. लिहून घ्या.